भारतीय संगीतातील चिरतरुण सूर हरपला। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। उद्या शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। आशा भोसलेंचा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा, हृदयाला स्पर्श करणारा होता। त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील। पंतप्रधान मोदींची एक्सवर पोस्ट। मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला। आशा भोसलेंनी अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा केली। 90व्या वर्षी 3 तास कॉन्सर्ट केला होता। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आठवणींना उजाळा। सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेवेळी आदिती तटकरे भावूक। अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल। आदिती तटकरेंकडून भावना व्यक्त। सत्तेतला मोठा पक्ष मित्र पक्षांची शिकार करणार। पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार। बोंदू प्रकरण ठरवून बाहेर आणलं होतं। रोहित पवार यांचं सूचक ट्विट। बोंदू खरातकडून शक्तीपीठ महामार्गाच्या रूटवरही जमीन खरेदी। 2,40,00,000ची जमीन खरेदी केल्याची माहिती। खरडच्या सीएकडूनही जमीन खरेदीचे व्यवहार। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार। सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारू। मनोज जरांगेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात कोल्ड वॉरची चर्चा। शिवसेनेच्या आढावा बैठकीत शेजारी बसूनही दोघांनी बोलणं टाळलंय। जालन्यात काँग्रेसच्या बैठकीत राडा। नंदा पवारांकडून बूट फेकल्याचा आरोप। जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी। तर दुसरीकडे लातूरमध्ये शिवसेना बचावचा नारा। आमदार मंगेश कुडाळकरांसमोरच कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी। जळगावातील धक्कादायक प्रकार समोर। आरोपी रमेश चव्हाण विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल। नाशिक आयटी कंपनीतील संशयित नराधम कर्मचारी अखेर निलंबित। चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनीकडून निलंबनाचे आदेश। नाशिक पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास।